आज मी आयुष्यात पहिल्यांदा समुद्र बघितला, तो पण सगळ्यात जास्त भारी. आणि कालच्या लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही कोकणामध्ये आलोय आणि आता आम्ही चाललेलो बीचला. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या आयुष्यात कधीच कुठं फिरायला जात नाही आणि समुद्र तर मी कधीच बघितला नाही. आणि जेव्हा मी आयुष्यातला पहिला समुद्र बघितला तो होता दिव्यागरचा समुद्र. आणि तो बघितला मला एवढी जास्त भीती वाटली ना समुद्राकडे बघून. आणि गेल्या गेल्या आमची क्रेझी गँग बोलली की आपण राईडमध्ये बसूयात. माझं असं होतं की यार मला समुद्राचीच भीती वाटते, मी राईडमध्ये कुठं बसू. तरी सुद्धा मी कशी बशी भीत ह्या राईडवर बसली. आणि हा एक्सपिरियन्स खूपच जास्त भारी होता असं मला वाटलं. म्हणजे राईडवर बसायच्या आधी मला खूप भीती वाटली. नंतर मग मी जरा नॉर्मल झाले आणि त्यानंतर आम्ही समुद्रात खेळायला लागलो. असं खेळायला लागलो की बासच. आमची अख्खी गँग समुद्रामध्ये काय करत नव्हती ते विचारा. म्हणजे आम्ही एवढी जास्त मस्ती केलेली. ही माणसं तर आमची गँग अख्खी समुद्रात बसून मज्जा ह्यांची चाललेली. आणि ह्या समुद्रात खेळताना सगळी एकमेकांना भिजवत होती. खूप जास्त मज्जा केली सगळ्यांनी. आणि ही जी आमची यंग गँग होती ना, त्यांनी तर खूपच जास्त मज्जा केली. आणि शेवटी जेव्हा सनसेटचा टाइम झाला ना, तेव्हा मला समजलं की लोकांची मन हा खवळलेला समुद्र बघितल्यानंतर का शांत होतात. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आणि नंतर आम्ही गेलो जेवण करायला. आणि जर तुम्ही कोकणात आला आणि तुम्ही सुरमई नाही खाल्ली, तांदळाची भाकरी नाही खाल्ली, तर तुम्ही काय खाल्लं. आणि त्यामुळे मी खेळून दमलेले, त्यामुळे मी मस्तपैकी माशांवरती ताव मारला. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आमची अख्खी कझिनची गँग बसून आम्ही मस्तपैकी गेम खेळलो, गप्पा मारल्या. आणि आजच्या दिवसाचा शेवट तर खूप जास्त भारी झाला.